मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली जर निफ्टीचा जर तुम्ही प्रॉपर जर चार्ट पाहिला असेल तर निफ्टी एकच म्हणत आहे की मला कॉल साईडला जायचं आहे आणि कॉल साईडला जायचं आहे असं म्हणत काही हरकत नाही. कारण निफ्टी जिथून पण खाली येतं तिथून मार्केटला वर नेण्यासाठी झोन्स बनलेले आहेत आणि त्या झोनला परफेक्ट मार्केट वर्किंग करत आहे. जो झोन मी काल सांगितलं त्या झोन नंतर तुम्ही आज जर बघितला असाल लाईव्ह मार्केटमध्ये तर ही वन साइड रॅली आहे आणि वन साइड रॅली पण कालच सांगितलं होतं प्रिडिक्शन मध्ये. फक्त बऱ्याच वेळा प्रिडिक्शन मध्ये आलं नव्हतं त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की प्रिडिक्शन टाकायचं बंद केलं, पण प्रिडिक्शन आपण टाकायचं बंद नाही करणार, कंटिन्यू येत राहील. फक्त जर 4-5 दिवस आपण बाहेर असल्यामुळे देता नाही आलं. पण एक्झॅक्टली बघा आपण जी कालची वेव्ह सांगितली होती त्या वेव्हनं मार्केट गेलंय. नवीन बाईंग झोन हा आहे आणि ह्या झोनला जेवढ्या वेळ मार्केट टॅप करेल तेवढं स्ट्रॉंग बनेल आणि परत मार्केटला वरती न्यायला प्रयत्न करेल. नवीन मार्केट नवीन एकदा हाय बनवायला तयार आहे. जस्ट ह्यानंतर मार्केटचं हे टार्गेट आहे आणि ह्याच्यानंतर मार्केट हे ब्रेक केल्यानंतर तुम्हाला 128 नंतर हे वरती पण लेवल दिसून येऊ शकते. जस्ट मार्केट बाईंग झोन क्रिएट करत आहे. काल पण बाईंग झोन म्हणजे परवा वेगळा होता, काल वेगळा निघाला, आजही बाईंग झोन निघालाय. जे पण निघालंय ते बाईंग झोनच निघाला. आणि तुम्ही जर सरासरी जर रेशो बघितला तर हा लो होता, ह्यानंतर हा लो झाला, नंतर हा लो झाला, परत हा लो, आज शेवटच्या एंडिंगला हा लो झाला. जोपर्यंत मार्केट ह्या ट्रेड लाईनला रिस्पेक्ट देत आहे तो पण मला तर वाटत नाही की मार्केट खाली येईल. त्यामुळे आपला जो पण व्यू आहे तो जरासा अपचाच आहे. समजून चालला जरी मार्केटने एक फॉल दाखवला अननेसेसरी डाऊनला जरी आलं तर तुम्हाला जो पण ही लाईन ब्रेक होत नाही तो पण तुम्हाला सेलिंगचा विचार करायचा नाही. ज्या वेळा ही लाईन ब्रेक होईल त्याच वेळा तुम्ही सेलिंगचा विचार करणार, मग तुम्ही कुठला एंट्री करणार आहात. हा एक छोटासा निफ्टीचा व्यू. आणि बँक निफ्टी जर बघितला तर तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की बँक निफ्टी जसं वर्किंग करणार तसं बँक निफ्टी वर्किंग करणार. आणि बँक निफ्टीनं जे करायचं होतं जे आपण सांगितलं होतं त्याच पद्धतीने बँक निफ्टी वर्किंग केलाय. ह्या कॅन्डल नुसतं बघूया वाटतात म्हणजे बघावं असं वाटतं. बघा पहिली कॅन्डल केवढी मोठी आहे, दुसरी बघा, तिसरी बघा. कंटिन्यू मार्केट ओपनिंग झाल्यापासून ग्रीन कॅन्डलचं बरसात केलंय 11:15 पर्यंत. हे फक्त आपल्या कालच्या प्रिडिक्शन मध्ये मी डायरेक्ट बोललो होतो की कॉलचाच व्यू राहील. जसं निफ्टी वर्किंग करेल तसं बँक निफ्टी वर्किंग करेल. बँक निफ्टी मध्ये एक छोटासा सेलिंग झोन सांगितला होता. ह्या सेलिंग झोनला बघा अॅक्युरेटली थोडा जास्त डिफरन्स आहे. 630 ते 644 14 पॉईंटचा वगैरे डिफरन्स आहे. पण 14 पॉईंट जर डिफरन्स असला तरी मार्केटने कशा पद्धतीने वर्किंग केलेलं आहे. डाऊनला पण आलं, फक्त जरा याला टच करून आला तर आपली एंट्री परफेक्टली बसली असते. हा जो झोन आहे जरासा बँक निफ्टीसाठी जरासा रिस्की झोन आहे. त्यामुळे ह्या झोनला आपण ट्रेडिंग सहजासहजी जरासा अवॉइड करायचा आहे. जरी तुम्ही या ठिकाणी जर बसला तर ह्या झोनच्या वरच तुम्हाला एक सीईची पोझिशन छोटीशी मिळते. ह्याच ठिकाणी तुम्ही सीएचे म्हणजे प्लॅनिंग करू शकता आणि सीएला लगेच प्रॉफिट बुक करून तिथून बाहेर पडू शकता. हा झोन पूर्ण नो ट्रेडिंग झोन असणार आणि ह्याच्यावरती तुम्हाला पण पाहायला चालू शकेल. जसं निफ्टी वर्किंग करेल तसंही उद्या बँक निफ्टी सेम वर्किंग करणार आहे. ओके. तर अशाच प्रेडिक्शनसाठी आजच आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. थँक्यू.